चला पंचांची भूमिका निभावण्याकरिता जायचंय. अभिनव पाटील पोहोचलेत पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंचांची भूमिका निभावण्याकरिता या स्पर्धेचे करता धरता दीपेशजी गोलेब साहेब आम्ही आपणास विनंती करतोय की आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पोहोचायचंय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सो चालू असणारी मॅच किंवा मैदानाच्या आतमध्ये दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यात आधी टीम गांधरे संघानं नाणेफेक विन झाले आणि निर्णय स्वीकारला गेला. इथून मात्र अच्युत दादा आपण पोचायचंय. बिलोशी संघाचे अच्युत दादा. गांधरे संघाने नाणेफेक विन झालाय. सगळ्यात आधी फलंदाजीचा निर्णय स्वीकारून अहमदीत गेले टीम देवगड संघाला गोलंदाजीसाठी निखिल भोईर मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या समवेत विवेक की सलामीची जोडी सध्या तरी दाखल होत असताना आपण पाहताय. चाय पिला रेस्टॉरंट जे आहे कॅफे आहे वाडानगरीमध्ये त्याचे मालक आहेत आणि एक चांगले उत्तम क्रिकेटर सुद्धा आहेत. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये निखिल भोईर यांना आपण पाहताय. पहिल्याच बॉलला होती सुरुवात आणि पहिल्या चेंडूची डिलिव्हरी फेक खूप सारा प्रॉपर होता. टप्प्यामध्ये थोडंसं सिलेक्शन चुकीचं मिळाल्यामुळे हा चेंडू वाईट स्वरूपात लेग स्टिकच्या बाहेर निघत असताना आपण पाहिलं आणि वाईटनं सुरुवात होत असताना आणि सांघिक खातं खुल्लं होत असताना इथून मात्र टीम गांधरे संघाचा आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता टीम देवगड संघाकडून पुष्कर मात्र सज्ज होतोय. चला थोडंसं गेम स्पीडअप करूयात आपण. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुष्कर तयार. ओहो स्ट्रोक तर चांगला होता पण एकंदरीत जर का आपण बघितलं तर घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होईल आणि एकच धाव इथून मात्र या घोषित क्षेत्रातील इथून मात्र मिळताना पाहायला मिळेल. स्ट्राईक घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर स्ट्राईक आपण आपल्या मनानुसार चेंज करू शकता. आपल्या इच्छेनुसार आपण चेंज करू शकता. यस बॅटला लागून जर का चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये तरच आपण स्ट्राईक चेंज करू शकता. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. आयोजकांची तशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचल्या. ऑफिशियली पहिला चेंडू सध्या तरी डिलिव्हर होत असताना पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा संख्या 2. गोलंदाज तयार. पुढचा बॉल मोठ्या फटक्याकरिता कदाचित जायचं होता त्रास उद्भवला गेला पण चांगल्या पद्धतीनं फेस केले गेले चेंडूला आणि सिंगल येथे मात्र कंप्लीट केली गेली निखिल भोईरच्या मार्फत. सिंगल धावा संख्या 3 या अंकावर. थेंबे थेंबे तळे साचे. थोडीशी संत गतीने धावा संख्येची कुठेतरी मात्र जो प्रवास आहे किंवा धावा संख्येची जी सुरुवात आहे ती गांधरे संघाची थोडीशी स्लो का होईना पण सध्या तरी होताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू संपतील 2 धावा संख्या 3 या अंकावर. प्रथम षटकातील अजूनही 4 चेंडूंचा 4 चेंडूचा खेळ इथेही मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी असताना या वेळेला स्वीट व्हॉइस पोहोचलाय का पंचांच्या कानापर्यंत आणि यस बॅटची गडा फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल इथून मात्र तंबूच्या आश्रयाला. असलमजी पटेल साहेब इथे क्षमस्व असलमजी मेमन साहेब इथे उपस्थित होत आहेत. फैजान मेमन यांचे वडील आहेत. असलमजी मेमन साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतो आपण क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं.
चला विकेटचं बदल फलंदाज बाद होताना आपण पाहताय न्यू बॅटर मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चांगलं एक नावलौकिक याही खेळाडूंना गांधी संघाकडून खेळत असताना चांगला चेंडू आहे थोडासा यावेळेस फसवण्याचा थोडासा त्रास डेफिनेटली उद्भवला गेला इथून मात्र हा चेंडू कलेक्ट करत असताना फैजान मेमन यांचे वडील इथे उपस्थित होत आहेत. आम्ही असलमजी मेमन साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचंय. सिंगल एक आपण इतर मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की अर्थातच फैजान मेमन हे नाव आपण ऐकलंय. असलमजी मेमन साहेबांचे नाव आहे. त्यांना असलम मेमन कमी पण असलम पाटील या नावानं या कुडूसमध्ये खूप सारं नावलौकिक मिळालंय. त्यामुळे आम्ही आपणास पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाज तयार. ओहो पुढचा बॉल चांगला चेंडू होता वेगवान होता चांगल्या पद्धतीचं सिलेक्शन आपण पाहिलं आणि थोडंसं का होईना पण त्रास डेफिनेटली उद्भवला गेला असेल किंवा डोकं खाजवण्याकरिता भाग पाडणारा हा चेंडू सध्या तरी पुष्करच्या मार्फत डिलिव्हर होत असताना इथे मात्र चेंडू संपुष्टात येतील. आतापर्यंत 6 म्हणजे षटक संपले क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 या अंकावर पहा. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना दिसली नाहीये. कुठेतरी मात्र एकेरी अंगावर धावसंख्या थांबवली गेली आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीचं धावसंख्येची धावा रोखण्याचा जो क्रम आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने इथे मात्र जारी होत पाहायला मिळतोय. थोडंसं कमी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये इथे मात्र कन्वर्ट होत असताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तेजस. क्षेत्ररक्षक होतो बाउंड्री लाईनच्या नजदीक. थोडासा अडथळा सुद्धा आहे त्यामुळं चेंडूचा वेग कमी होण्यामध्ये थोडीशी मदत का होईना तिथे होतीये आणि फलंदाज त्यांची साथ मिळत असताना तेजस नाव आहे. तेजस्वी गोलंदाजी करावी लागेल. सध्या तरी वंदे भारत येण्याच्या आधी तेजस एक्सप्रेसचा वेग आपण खूप सारा इथे मात्र पाहिला होता. कदाचित त्या तेजस एक्सप्रेसच्या वेगानं गोलंदाजी आता मात्र इथून तेजसला हाताळावी लागेल. निर्धावपैकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. फलंदाजांना जखडून आणि पकडून ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र देवघर संघाचे गोलंदाज सध्या तरी करत असताना गोलंदाज तेजस. पुढचा बॉल आहे यावेळेला पहा जल्लोष खूप स्ट्रॉंगली होत असताना आणि विकेटचं बदन फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. चला जेवढी लहान मुलं आहेत कृपया करून मैदानाच्या बाहेर जा. जल्दी वहां से हटो. नक्कीच इथेही शुभ आगमन होत असताना आपण पाहताय. श्री केदारनाथ इलेवन चषक कुडूस नगरीमध्ये आपण पाहताय आणि या स्पर्धेचे अजून एक करता धरता आधारस्तंभ महत्वाचा पिलर अजून एक आहे. जसे तार स्तंभ आहेत एक आपण दीपकजी वल्लभ साहेबांना पाहिला अजून एक आधारस्तंभ एक पिलर इथे उपस्थित होत आहेत. आपण पाहू शकताय कुठलाही राजकीय किंवा राजेशाही थाट नाही. आयोजक जरी असले महत्वाचे पिलर असले तरी बाउंड्री लाईनच्या बाहेर राहून या स्पर्धेचा आनंद लुटतायत. या कुडूस गावाचे एक हँडसम क्रिकेटर म्हणून ज्यांची वर्णी लागते सौरभजी हडकमळ साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण या स्पर्धेचे महत्वाचे पिलर आहात. आपल्यामुळे ही स्पर्धा शक्य होऊ शकली आहे. त्यामुळे विनंती असेल की सौरभजी हडकमळ साहेब आपण क्रीडा मंचावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचं. वेलकम सुस्वागतम. चला ओव्हर टू मॅच षटक संपलाय. क्रमांक इथून मात्र 202 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8.
ओहो यावेळेस वेट अँड वॉच खूप वेळानंतर गांधरीकरांच्या बॅट मधून निखिल भोईरच्या बॅट मधून यावेळेस पाहायला मिळतोय पॉवरफुल षटकार 6 धावा. एक मिनिट अंपायर, ती लहान मुलं कृपया करून बाजूला घ्या. जो भी बच्चे लोग हैं चलो बाजू में हटना है, जल्दी वहां से हटो. पुन्हा एक धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. निखिल भोईर खूप सारं वेट करत असेल. आधीचा चेंडू जर का आपण बघितला तर खूप सारा वेट करत असावा या चेंडूचा, कारण गरज होती धावसंख्येला कुठेतरी मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश करणं गरजेचं होतं. चांगली टोटल जर बनवायची असेल, फायटिंग स्कोर द्यायचा असेल तर या पद्धतीने फटकं कन्वर्ट करणे कुठेतरी गरजेचं होतं. पुन्हा एकदा एक चांगला गॅप इथे मात्र हिरला गेला, जिथे क्षेत्ररक्षक कमी आहेत किंवा जिथे मात्र क्षेत्ररक्षकांना अडथळा होऊ शकतो अशा क्षेत्रामध्ये व रिझन मध्ये यावेळेस ट्रॅव्हल केले गेले आपण इथून मात्र पाहत आहे. 2 धावा मिळतील आणि धावफलक 2 धावेच्या बढतीने क्रिकेट विश्व जगतातील अशुभ आकडा 17 या अंकावर धावफलक. पुन्हा एकदा एक सिंगल. अगदी अलगत पुन्हा एकदा चेंडू सौरभ हडकमोळ यांच्या भेटीला वन्स अगेन षटकार 6. पहा, मी आधी म्हटलं होतं की सौरभ हडकमोळ यांची खूप सारी मेहनत आहे. कमिटी मेंबर आहे कसा असावा, येस कमिटी मेंबर आहे, उत्तम उदाहरण ते दर्शवत आहेत. मी म्हटलं ना की कुठलाही थाट नाहीये, काही नाहीये. मराठी शाळेमध्ये चेंडू गेला, तोही शोधून तेवढ्या दूरवर गेले आणि चेंडू शोधून मैदानाच्या आतमध्ये त्यांनी पोहोचवलाय. क्या बात आहे सौरभ जडकमळ साहेब. गोलंदाज तयार. वन्स अगेन इथे मात्र डिक्लेअर. षटक संपलं इथून मात्र क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25-25. वन्स अगेन षटकार 6. नाहीये क्षेत्ररक्षक त्याही क्षेत्रामध्ये आणि हाही चेंडू फ्लाइट न गेलाय. निघाला चेंडू, हाही बॅक टू बॅक 2 षटकार 6. खूप सारा अनुभव निखिल भोईरचाही आपण पाहत आहे आणि कॅन्सल कॉल पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि पोहोचवले गेले की हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. मोठे फटके येणं गरजेचं होतं. गांधीले संघाची जी धावसंख्या होती खूप सारी कमी होती. 4 षटकांचा विचार करता ऍटलीस्ट 40 पर्यंत धावसंख्या पोहोचणं गरजेचं होतं. 35 या अंकावर धावफलक तर जाऊन पोहोचलंय आणि डिक्लेअर झोनच्या दिशेने हा जाणारा चेंडू कदाचित पोहोचला नाहीये. क्षेत्ररक्षण झालंय अशा ना तशा का होईना, पण 2 धावा इथे मात्र मिळाल्यात आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं 37 या अंकावर धावफलक. 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय आणि बाकी राहत असताना आपण पाहताय. होऊ शकतं एक चांगलं उदाहरण. पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 धावा कन्वर्ट झाल्या
दुसऱ्या संघाचा विचार केला तर 3 धावा मिळाल्या होत्या, पण तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा कन्वर्ट झाल्या आणि एक वेगळं बळ मिळालं. पुन्हा एकदा चेंडू हाही निघून जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. बिग बिग यूज सिक्सर. 6 धावसंख्या या षटकाराच्या बढतीनं 43. मी म्हटलं होतं की 4 षटकांचा विचार करता 40 पर्यंत धावसंख्या आपण एक फटिंग स्कोर म्हणू शकतो आणि तो स्कोर कदाचित गांधरे संघाचा इथे मात्र उभा राहिलाय. धावसंख्या 43. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. एका बाजूने बिलोशी आणि खुपरी SP बिलोशी संदीप भाई पाटील यांच्या नावानं हा संघ आपण पाहताय आणि याही चेंडूवर पुन्हा एकदा निखिल भुईरच्या बॅट मधून बाउंड्रीच्या पलीकडे बॅक टू बॅक 2 षटकार. 6 पुन्हा एकदा यावे षटकार आणि या केदारनाथ 11 चषक मधील आजच्या दिवसातील सलग 3 चेंडू 3 षटकार कोणाच्या नावावर? निखिल भोईरच्या नावावर. पॉवरफुल स्ट्रोक आणि या षटकाराच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये. पंचावन्न धावा दाखल कराव्या लागल्यात विजयाकरता.
मॅचला सुरुवात होती. 56 धावसंख्येचं लक्ष. पहिल्या ओव्हर करता विवेक बाबू गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. समोर पुष्कर स्ट्रायकर एंड कडे उभा आहे. पहिला बॉल अतिरिक्तच्या स्वरूपानं व्हाईटच्या स्वरूपानं येत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ निखिल भोईरचा आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये एक गोष्ट आहे, क्रिकेटमध्ये तुमच्या अंगी जर संयम आहे तर मग तुम्ही कितीही कठीण आव्हान जरी असेल तरी ते पूर्ण करू शकता. आणि निखिल भोईरनं ते मैदानाच्या आतमधनं दाखवलं. मैदानाच्या आतमध्ये संयमानं उभा राहिला, शेवटच्या ओव्हरपर्यंत वेट केला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये त्यानं ज्या धावा त्याला अचीव्ह करायच्या होत्या त्या धावा मिळवल्या. आपल्या टीमला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. 56चं टार्गेट त्यानं सेट केलंय. चांगला बॉल, चांगला बॉल. याच करता बाबूला ओळखलं जातं आणि तो चेंडू इथे पाहायला मिळतोय. दिवसभर जर ऊन पडत राहिलं तर बाबूची गोलंदाजी किफायत पाहायला मिळू शकते. कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं मी मगाशी उल्लेख केला की 2 चेंडू कारगिर आहेत. जर ऊन पडतंय तर तुम्हाला खालची गोलंदाजी करायची आणि जर पाऊस पडतोय तर मग एका टप्प्यावरनं बॉलला उसळीत विकेट किपरच्या हातामध्ये नेलं तर योग्य ठरतं. आणि जर इथे उन्हाचा तडाखा आहे तर मग बाबू सारखे जे गोलंदाज आहेत ते निश्चित कारगिर साबित होऊ शकतात, कारण चेंडू खाली राहतोय. पुढचा बॉल अगेन पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर चेंडू आपल्याला पाहायला मिळते. खराब फिल्डिंग मात्र योग्य बॅकअप, चांगलं बॅकअप. 2 रन तिथे कंप्लीट झाल्या. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी होतीये. शेवटच्या ओव्हरमध्ये 30 धावा आल्या. या 30 धावा या मॅच मधल्या सर्वात महत्वाच्या ठरल्या. फुलटॉस होता, फटका हवेत, संधी आहे झेलची. काय गेलाय का? षटकार. या 6च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती एकंदर 11 या आकड्यावर. तू उभा आहे तिथे षटकार आहे. चार चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा धावफलकावर आहेत. 56चं टार्गेट योग्य त्यानं सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल, चांगला चेंडू आहे. यावेळेस बाहेरच्या बाजूने काढला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आणखी एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ झालाय. श्री केदारनाथ खरवते 11 चषक 2025 या स्पर्धेचा आनंद आपण घेतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. व्हाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 12वर. प्रतिषटक 14 रन्स या तुम्हाला धावफलकावर जोडायच्या आहेत. 14च्या सरासरीनं 56 धावा या धावफलकावर लावायच्या आहेत. चांगला बॉल. पुन्हा एकदा टर्न केला, बाहेर काढला, विकेटच्या मागे नेला. ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम देवघर जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावर. यावेळेस मात्र डिक्लेरेशन झोन कडे बॉल वळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर एक रन का 2 रन आले. 14 धावा या धावफलकावर आहेत. पहिला चेंडूचा खेळ झालाय. 14 रन्स धावफलकावर आहेत. मयूर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. आपल्या षटकातील पुढचा बॉल, चांगला बॉल. पुन्हा एकदा फ्लर लेंथवर चेंडूला पेच केलं. चांगली गोलंदाजी करतोय.
अगदी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. आज थोडासा ऊन सावल्यांचा खेळ आहे. मागच्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर पावसाच्या चांगल्या सरी बरसताना आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळाल्या. आणि रबर बॉल क्रिकेट आणि पाऊस एक गोड नातं आहे. पावसाच्या सरीत हे रबर बॉल क्रिकेट खेळणं ते खूप आल्हाददायक असतं. चांगला बॉल पुन्हा एकदा खाली राहिला. बॉल वर एक सिंगल मिळेल, त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. एकच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावर. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय आणि त्यानंतर धावसंख्या 16 आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. यावेळेस मात्र फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. अखेरच्या क्षणी बॉल वन बाउन्स ओव्हर दी रोप निघून गेलाय सीमारेषा पार. चौकारावर परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं 20 ऑन बोर्ड. 20 धावा राफलकावर आहेत. 14 चेंडू आणि 36 धावा या विजयाकरता तुम्हाला दाफलकावर जोडायच्यात. फटका तर चांगला आहे, मात्र तिथे कितीही दूर अगदी हायवेवर मारला तरी एकच धाव मिळेल. इकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 21 धावा. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 21 रन धावफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या ओव्हरचा तो अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. चांगला चेंडू थोडासा खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. बॅटची कडा घेऊन गेलाय आणि त्यामुळे पंचांचं बोर्ड आकाशाकडे गेलंय. माघारी परतावं लागतंय. फर्स्ट विकेट डाऊन. इयर पहिला झटका लागलाय. तेजस त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. यावेळेस मात्र हा बॉल वन बाउन्स सीमारेषेच्या पार. आणखी एक बॉल स्क्वेअर लेग मधनं सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकारामध्ये कन्वर्ट होतोय. या 4च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा. विजयाकरता अजूनही 31 ची गरज आहे. येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत. निखिल भोईर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. ज्याच्या बॅटमधनं या रन्स आले. या रन्स बनल्या गेल्या आणि एक टोटल उभी राहिली. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. थोडासा खाली राहिला. एक सिंगल तिथे दाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 26 या आकड्यावर. निखिल भोईर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. वाडा तालुक्याला एक चांगलं क्रिकेट त्याच्या स्पर्धेच्या माध्यमातून ही पाहायला मिळालं. तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस होता. त्याला हवेमध्ये उडवलंय. जेवढी उंची तेवढीच लांबी. मिडविकेटच्या क्षेत्रातनं बॉल सीमारेषा पार. षटकार. तीन चेंडूचा खेळ झाला. या 3 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती वेगानं वाढतीये. धावसंख्या पुढे सरकते 32 वर. महागडं ठरतो निखिल, कारण 3 बॉल मध्ये त्याच्या विरोधामध्ये 11 रन्स आलेत. अजूनही या ओव्हरचे 3 चेंडू ते शिल्लक आहेत. पुढचा बॉल फुलटॉस. तोही हवेतनं सीमारेषा पार. मॅच टर्न झाली आहे. मॅच आता जवळ आली आहे, कारण 16 रन्स या ओव्हर मध्ये आतापर्यंत 17 रन्स आलेत या ओव्हर मध्ये. धावसंख्या एकंदर 38 या आकड्यावर धावून पोहोचली. आता विजयाकरता जर आपण पाहिले तर इथनं 18 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 18 धावा या मॅचला जिंकण्याकरता राफलकावर लावायचे आहेत. 17 रन्स या ओव्हर मध्ये निखिलच्या विरोधामध्ये जोडल्या गेल्या. ज्या काही आधी कमी रन्स आल्या होत्या त्याची भरपाई योग्य त्याने केली गेली आहे.
येणारे 2 चेंडू या डावातले या मॅच मधले सर्वात महत्वाचे बॉल असतील, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये 14, 15, 17 रन्स या धावफलकावर जोडतात. 18 म्हणजे 3 षटकांची मॅच असेल, थोडीशी कठीण करता येईल. मात्र ह्या 2 बॉलवर किती रन्स येतील त्यावर इथनं पुढचं भवितव्य ते दडलंय. तारीफ करावी लागेल देवघर संघ ज्या पद्धतीनं सध्या मैदानाच्या आतनं खेळ करतो, विशेषतः मैदानामध्ये नव्यानं दाखल झालेला फलंदाज सुशांत. चांगला फटका तिथे सुशांतच्या बॅटमधनं बिटवीन द गॅप खेळला, क्षेत्ररक्षक तिथे बॉलला स्टॉप करतोय. 2 करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 रन त्या यावेळेस धावफलकावर जोडल्या जातील. आता येणारे बॉल शिल्लक राहिले, 7 रन बनवायचे आहेत. 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल निखिल भोईरचा, समोर स्ट्रायकर एंड कडनं सुशांत आणि निखिल या दोघांमधला खेळ. लोअर फुल टॉस, कॅचची संधी की सीमा पार षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. या 6च्या मदतीनं आता येणारे 6 चेंडू विजयाकरता 10 धावसंख्येची गरज. मैदानाच्या बाहेर समोर जो चेंडू गेला तो मैदानाच्या आतमध्ये परत करायचा आहे. सहा चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी करण्याकरता रेक्सा गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिथे झेल सोडतोय. 1 रन ला इथे 2 मध्ये कन्वर्ट करण्याची संधी होती आणि सुरक्षित 2 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 5 चेंडू विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. रेक्सा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला गोलंदाजी करण्याकरता पाहायला मिळतोय आणि पहिला बॉल अगदी योग्य तऱ्हेने त्याने डिलिव्हर केलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खेळलाय बॉल. 2 रन 2 धावा. येणारे बॉल शिल्लक राहिले 4 रनची गरज आहे. 6 4 बॉल 6 ची गरज आहे. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकने गोलंदाज. पुढचा बॉल इथे मात्र फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं बॉलवर. चांगली फिल्डिंग डबल करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 धावा इथे धावफलकावर जोडल्या गेल्या. या 2च्या मदतीने धावसंख्या 52. येणारे 3 चेंडू विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे. चांगली बॅटिंग तिथे पाहायला मिळाली निखिलच्या ओव्हरमध्ये. त्यानं 30 धावा घेतल्या होत्या, तिथे त्यानं 25 खर्च केला आणि त्यामुळे ही मॅच पुढचा बॉल. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस, फिल्डिंग चांगली झाली, मात्र 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. दुसरी करता प्रयत्न जोपर्यंत फेकी येईल 2 मिळाल्यात. आता 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. चांगली गोलंदाजी केली आहे रेक्सानं. 5 चेंडूच्या 5 चेंडू मध्ये त्यानं
प्रत्येक बॉलवर एक दुहेरी रन खर्च केली आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 धावसंख्येची गरज आहे. हा बॉल खूप निर्णायक आहे. एक बॉल जर चांगला पडला ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा आशा पल्लवित होतील. पुढचा चेंडू गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज रेक्सा टॅप केलाय. समोरच्या बाजूने खेळलाय. 1 रन तर सहजतेने मिळेल. मात्र दुसरी येईल का? येईल. 2 पूर्ण होतील आणि ते विजयी होईल टीम देवघर संघाला विजयाच्या शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम गांद्रे. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे